हाय सगळ्यांना. तर बघा आता 3 वाजून गेला, जवळजवळ 3:30 वाजत आल्या. तुम्ही सगळेजण व्हिडिओची वाट बघत असता. तर माझा आजकाल व्हिडिओ काय टायमाला पडत नाही, तुम्हाला पण माहिती आहे कशामुळे पडत नाही, त्याचं सारखं सांगायची पण गरज नाही बघा. तर आता म्हणलं थोडंसं व्हिडिओ घ्यावा. तर ह्या ताई पण आल्यात बघा, इथं आल्या पुण्याहून. कशासाठी आलं तुझं? मी मसाला नेण्यासाठी पण आले आणि हॉस्पिटलला पण येते आणि मसाल्यासाठी पण इथूनच घेते मी मसाला. चांगला असतो ना मसाला, आवडतो. आम्ही पुण्यात राहतो पण हिच्याकडूनच घेतो, आपलं मस्त असते. दुसरी वेळ आहे मसाला घ्यायची आहे का ना? दुसरी वेळ ह्यांना लय आवडतो. 2-2 किलो घेतला आम्ही आता. आता पण 2 किलो घेतलाय. मागच्या महिन्यात 2 महिन्यापूर्वी पण 2 किलो नेलता बघा. सगळ्यांना देतात नेलं. नेल्यावर खाल्ल्यावर मग आवडतं, मग मागतेत, मग न्यायचं आपला. हॉस्पिटलला येते इथं मी, फ्री आहे ना हॉस्पिटल दादांचं, त्याच्यामुळे भारी हॉस्पिटल आहे, मेडिकल कॉलेज एकदम मस्त आहे. हॉस्पिटल बी चांगलं आहे आणि मसाला एकदम सोमाचा चांगला पण आहे. जसा तो बोलतो व्हिडिओ सांगतो तसंच आहे, काही फरक नाही. आहे का? खरं आहे का? खरं आहे, सगळं खरं आहे, खोटं काही नाही आहे ना. ह्यांना माहिती आहे बघा सगळं. त्यात मसाला भारी लागतो भाजीला. मसाला खूप असा जरी खाल्ला ना चपातीवर घेऊन तेल टाकून, एक नंबर चव लागते. ह्याला आमच्याकडे सोलापुरी झुणका म्हणते. सोलापूर झुणका वेगळं नाव. तर बराच वेळ झाला ताई पण आल्या. मी आपली घरात आवरत होते, आले बसले, जेवण केलं. आता प्रियंकाच्या हातची चपाती भाजी खाल्ली, निघाले आता पुण्याला. काम बरं मी केलं, आले, थांब. चालले आता. माझं काम झालं, चालले. करा करा, कमेंट करा. तिला पण जरा बघा किती तयार आहे. नाही चालायचं आता असतंय काय ना काय पाठीमाग. कडकडे आहेत मुलं, त्याच्यामुळे होतं तसं. मोठी झाल्या होईल झालं. तर चला आता ह्या ताई पण चालल्या. ह्यांना पण लांब जायचंय बघा पुण्याला. तर लय वेळ खाल्ला मी ह्यांचा. नाही लय वेळ नाही, तेवढा जेवण केलं. आता जाते, नको म्हणलं होतं जेवाय, पण म्हणली असू द्या, घरी कधी संध्याकाळी जायचा, पोटात 4 घास नको का तेवढं. नाही दिलं चांगलं करते, स्वयंपाक पण छान असतो. हळदी कुंकू लावलं मस्त असतं. आणि ही पोरं बघा कशी करतात. कुठली बाई मी लेडीज आली की सवाशी हळदी कुंकू लावून. दर्गाने कसं लावलंय, कुठं कुठं लावलंय एका जागा. चालतंय या मग बसल्यावर करा फोन. नाही काय टेन्शन आहे का, मला सवय आहे सगळीकडे. गेल्या बघा त्या ताई, त्यांना पण लांब जायचं. गप के बाबा, शांत बस की जरा. तर इकडं आम्ही कपडे धुतली होती. जवळजवळ मला किती 1:30 वाजली होती. एक 1:30 वाजली कपडे धुवायला, वाळ्या टाकाय. कपडे वाळ्या टाकले आणि भाजी करायला घेतली बघा. ह्यांचा फोन आला. एक ताई आल्या तर अकॅडमीच्या तिकडं समोर बघा, तिथं जा आणि त्यांना घेऊन ये. त्या हॉस्पिटलला आल्या त्या, मग त्यांना मसाला हे दे. त्यांना म्हणलं बसा जेवण करा, मग जावा म्हणलं. तशी भाजी करायला वांगी चिराय घेतली आणि त्यांचा फोन आला. त्यांना घरी अयो दुर्गा तुरी शपथ बावळट काय तू. मी वाळा ठेवला होता बाहेर, इथं राहायला चुकून दिला की फेकून सगळ्या त्या पोरीनं. हा नका तुला. तर मग त्यांना चहा पाणी हे केलं, जेवायला पण केलं. वांग केलं तर मी आत्ता मागाशी आम्ही जेवण केली. त्यांना गप्पा मारत त्यांच्या संग मी कामं पण केली माझी. तिथं पहिल्यांदा वांग शिजाय टाकलं होतं. वांग शिजाय टाकलं, घरं झाडली, फरशा पण पुसून घेतल्या. हॉल राहिला तेवढा पुसायचा. म्हणलं आता तात्पुरतं पुसून घ्यावं. रूम खराब झाली, कलिंगड खरबूज चिरून ते टाक पडलं होतं. मग पुसलं, त्यांना बोलत किचन हे पुसलं. जायच्या आधी भांडी घासली होती. आज आमोशा पण आहे. म्हणलं देव काय सकाळी मला पूजा करायला जमलंच नाही देवाची. काय पोरांनी कसा राडा घातलाय, वैताग देतय. हे माकड तोंडा काल ह्या टायमाला झोपला होता, आजारी पडला, जाम झालता कपाने. आणि आज कसा वैताग देतोय. राहू दे बाबा, माझा जीव खाल्लाय त्या गाडीच्या आवाजाने. मला वैताग आला हे आवरून. आज किती वैताग देतय, बडा करतय. वायरे शांत बसाना, भांडणं करतय एकामेकाला. राहतो गेले मैत्रिणीच्या घरी अभ्यासाला. तिने काय जेवण नाही केलं, खाल्ला फळं ही थोडंसं. आणि शाळेत काय जेवण केलं, आल्यावर काय जेवण नाही केलं. तशीच गेली. म्हणली येते थोड्या वेळाने, आल्यानंतर जेवण करते. तिला जेवण करून जा म्हणलं होतं. तर इथं बघा केवढा पाला पडलाय, इकडं नाही एवढा. तर असू द्या, व्हिडिओला पण लय उशीर झाला बघा टाकायला. मग गप केलं बाबू. तर उद्या आहे पाडवा आणि त्याच्यामुळेच मी आपलं घरदार स्वच्छ केले सगळे.
उद्या सकाळच्या पारी लवकर उठायचं, परत गुढी उभा करायची तयारी करायची. नवीन साडी तर आहे घरात, अजून त्याला मी एकदा पण घातली नाही आणि त्याचं धुणं पण केलं नाही. म्हणलं तीच आपली गुढीला लावा उभारताना गुढी. तर मस्त असं सकाळच्या पारी उठून पोळ्या हे करायच्या, गुढी उभा करायची. आणि मी तर ह्यांना म्हणलं, ए बाबा शांत बसणार रे बाबा थोडं. त्या टाइम पुढं पण किती धिंगाणा घालत होता. ह्या पोराच्या अंगात काय आज भूत शिरलंय काय माहिती, काय बडाबडा करत होता बाई. पोरग वैताग दिला मला ह्यानी. काल पडून होता ना आज वैताग दिलाय, हाय का नाही. त्यात ताय आलत्या तेव्हा तर कसलं घरात कचरा ते होता, लसणाचा पाला सगळीकडे झालता. पुरीनं वह्याचे कागद फाडली. हॉल होता चांगला, किचन रूमला खराब होती. त्यांना बोलत बोलत आवरलं, वांग्याची भाजी शिजाय टाकून. आणि मग आम्ही आता दोघीने पण जेवण केलं. ह्यांनी काय जेवाय आलं नाही. पोरीला 2-4 वेळा तोंड धुतलं, सर्दी झाली म्हशीला हिला, आहे का नाही. मी पण विणी नाही घातली. तर ह्यांना म्हणलं होतं आपण जाऊया म्हणे, म्हणजे ह्यांनीच म्हणलं होतं जाऊ म्हणून. त्या दिवशी मी नुसतंच मागच्या 2-3 दिवसात म्हणलं पाड्या दिवशी सावडीची यात्रा का जत्रा काय ध्यानात एक राहत नाही, ते असते म्हणलं यात्रा बघा. मला म्हणलं जाऊ की मग. म्हणलं कसं काय म्हणतात ह्यांनी, मी सांगायच्या आधी व्हायच्या आधी. तर जाऊ म्हणलं बघा. मला वाटलं मुदामच म्हणतात. मग असे पण म्हणलं जाऊ दुपारनं, उद्या दुपारनं जाऊ. मग उद्या गुढी उभा करायची, थोडा स्वयंपाक करायचा आणि मग बघू किती वाजता जातोय. तिथं जायला उशीर होईल. आणि सकाळी भावाचा फोन केलता तर बहिणीला घेऊन आलाय. 10-11 वाजता तर सावडीत आलता घेऊन. ते 7:30ला तिच्या घरी गेला खेडला, तिथनं जवळच आहे. आणि ते पण उद्या जाणार आहे संध्याकाळी. पाया हे पडून देवाच्या, म्हणलं गाठ तरी पडन. आणि खूप दिवसातनं चालले बघा, अजून हिथंच आहे, निघाले नाही. जावा घर सोडन तवा चालली म्हणायचं. पण जाऊ म्हणल्यात, बघू ह्यांच्या मागं पण कामं असतात म्हणून मी पण काय जास्त हट्ट करत नाही. पण चलाच म्हणलं तरी पण ह्यांनी म्हणले होते जाऊ म्हणून मी पण दोनदा म्हणलं जाऊ. ह्यांनी घेतलंय बघा मनावर. तर मला वाटलं उद्या बाह्याचा पेपर आहेत, तर उद्या नाही आज एक पेपर आहे आणि परवा दिवशी एक. मग काय माहित बाह्याचं काय होतं. आलाय फोन केलता की, अहो कुठं चालला, जेवण तर करा की. मग अशी मी 2 फोन केलं होतं, एक पण फोन नाही उचलला, व्यस्त होतं. ह्यांनी चक्कू आणलं, झाडाचं चक्कू असतात बघा हे, त्यांच्या मित्राच्या इथनं आणतात देतात. ह्याच्या आधी 2-3 वेळा आणलं होतं. त्यांचे कामं त्यांच्या मागं उन्हातानात पळतात मरणाचं बघा. पोटाला खात पण नाहीत, सकाळनं तेवढं खात्यात म्हणजे जेवण करतात. त्याच्या पार संध्याकाळी जेवायचं नाही तर मग कधी एखाद्या दिवशी दुपारनं ह्या टायमाला. मला वाटलं जेवण करायचं चालत, पण गेलं लगेच निघून. आलं असतं ना इथं चक्र असतात जास्त करून. तिकडं तांबेनगर, अजून काय म्हणतात ते तिकडं कसबा, तिकडं जास्त असतात रुमा हे द्यायला, तिकडं जास्त असतात. अजून आपलं बारामतीमध्ये, त्याच्यामुळं कधी कधी अधूनमधून येतात, जेवण करून जातात, लगेच जातात. काय करतोय कशाला सरबत पेतोय, सर्दी खोकला नसलं कशाला सरबत. शांत बस ना. तर आमावश्या होते, देव पुजलं नाही, सकाळपासून काम चाललंय. म्हणलं आधी घरदार स्वच्छ करावं, इतक्या दिवसात झालेलं. आणि ते गंगाजल पण आहे, संध्याकाळी सगळ्या घरात शिपडावं. त्या दिवशी आणलं देवावर नाही आता. अगं गप ना का दुर्गा, काय खरं ना बाई ह्या लेकरांचं कसं व्हायचं. आणि आता म्हणलं आता सकाळी देवपूजा करणं झालं नाही, सगळं स्वच्छ केलंय. संध्याकाळनं देवपूजा करा. मस्त असे देव हे घासून काय होत नाही, काय असतंय तेव्हा त्याचं. संध्याकाळी केली, सकाळी केली, एका दिवशी असू द्यात. संध्याकाळी करते. झालंय सगळं, आता फक्त हॉल पुसायचा राहिला. हॉल पुसते मा. आणि गोडीचं सामान आणाय संध्याकाळी जावा म्हणलं, आपलं तयारी करून ठेवा. म्हणजे सकाळच्या पारी उठलं की तयारी करायची त्याची. बघू गावाकडे गेली माझ्या बाहेरला तर नक्की तिथला ब्लॉग टाकून तुम्हाला. नाही गेली तर मग इथंच, पण जावं म्हणलं नाही बहुतेक मला बघा. औषध प्यायचं तू पी सरबत करून, हातानेच करतोय. मला म्हणलं नाही काय नाही, हाय का. तर चला थोडासा व्हिडिओ घेतला, त्या ताई पण आलत्या होत्या म्हणून. तर इथंच व्हिडिओला एंड करते. बाय.